बोला मग जावई बापू, कसं काही येणं केलं मामाजी? कसं काही येणं केलं म्हणजे मनीषाला घेवायला आलो मी, मनीषाला त्रिशाला घेवायला आलो. जावई बापू नाही, पाठवत नाही आम्ही मनीषाला त्रिशाला, आम्ही पाठवत नाही. आम्ही नाही, खूप झालं, लय हदपार झाली, पाठवत नाही आम्ही तिला आताच. मामीजी थांबा, मनीषाला बोलू द्या. मनीषा चल, मी तुला घेवायला आलो, चाल आपल्या घरी. कर बरं पॅकिंग, कर बरं पॅक कर सामान सुमान, चाल लवकर. नाही अर्जुनजी, या वेळेला मी सहजासहजी नाही येणार. मागच्या वेळेला तुम्ही इथे दिंगा केला आणि त्रिशाला घेऊन गेले, मी आले मागे मागे त्रिशासाठी, पण या वेळेला नाही येणार मी अर्जुनजी, नाही. या वेळेला मी सहजासहजी तुमच्यासोबत नाही येणार. तुम्ही कशाला आले? तुम्ही फोन नाही केला, काही नाही, आणि डायरेक्ट आले मला घ्यायला. तुम्हाला काय वाटलं की मी तुम्ही घ्यायला याल तर मी येऊन जाईन काय? मी म्हणजे नाटक करत आहे का मी माहेरी यासाठी? रागाचं मी नाटक नाही केलं, मी खरोखर आली आता माहेरी. आता नाही येणार मी अर्जुनजी, नाही येणार मी. मनीषा समजून घे, समजदारी घे, एवढं घर तुटत नसते. मी फक्त ओरडलो तुझ्यावर, बाकी काय केलं? मी मारलं तर नाहीच मामाजी, मी मनीषाला मारलो तर नाहीच, हात उचलला तर नाहीच, फक्त ओरडलो, चुप राय म्हणलो, एवढंच म्हणलो. आता बायकोले, नवरा बायकोले एवढं बी नाही म्हणू शकत का चुप राय, बोल नको? एवढाही ओरडाचा अधिकार नाही का नवऱ्याच्या? मामाजी सांगा तुम्हीच, एवढंही नाही बोलाव काय? एवढंच बोललो, फक्त मारलो तर नाहीच. नाही ते कसं असते जवाई बापू, म्हणजे ज्याची गलती असली त्याच्यावर ओरडाल तुम्ही तर ओरडू शकता. तुम्ही गलती नाही तिची काही चूक नाही, आणि तरी तुम्ही तिच्यावर ओरडले. हा, मारणं काय ओरडणं काय? आज ओरडले, हा समोर चालून तुम्ही मारान बी. मामाजी हे पहा, मी बी टोकलो हिले, मा बहिणीसाठी साडी आणली, हिने रात्री देवाला गेली, रात्रीच्या रात्रीच, आणि म्हणते हे घ्या ननदबाई तुमच्यासाठी साडी आणली, म्हणून मा बहिणीला राग आला. रात्रीच काऊन देऊन राहायचे बा तुम्ही? मी का चालली काय आताच्या आताच? असं होय मा बहिणीचं. आणि मग मा बहिणीनं राग आला, तिले फेकून दिली तिनं साडी. पण जवाई बापू, तिथं तुमच्या बहिणीची बी समजदारी पाहिजे होती. हिनं दिली होती साडी, नाही समजलं तिने रात्री साडी दिली होती, तर तुमच्या बहिणीने समजायला पाहिजे होतं समजदारीनं. समजदारीच्या दोन गोष्टी सांगायला पाहिजे होत्या का बा वहिनी आताच काऊन साडी देता मला, आताच नको द्या, तुमच्या जवळच ठेवा, उद्या दे जा मला सकाळीच, नाही तर मी जाईन गावाला तेव्हा दे जा. हे एवढी बी समजदारी पाहिजे, केली असती तुमच्या बहिणीनं ते एवढं मोठं मॅटर झालं नसतं. मामीजी माझी बहीण नाही ना समजदार, ते भानकोडच आहे, मनीषाला माहितच आहे. हा, मनीषाला सगळं माहितच आहे, तरी बी मनीषा येऊन गेली. तिला नाही समजदारी, तिला नाही समजलं, मनीषालाही नाही समजलं, तिलाही नाही समजलं. मग मनीषानं एवढ्याशा गोष्टीसाठी घर सोडून येवायची काय गरज होती? ते बी मांग आम्ही गेलो होतो मार्केटात, मनीषा इकडे येऊन गेली. हे बरोबर नव्हतं केलं, बरोबर नव्हतं मनीषानं केलं, जे बरोबर नाही केलं. मामीजी माझ्या संग बोलती का अर्जुनजी असं असं आहे, मला एवढा संताप आला. हा, माझ्या संग बोलली नाही, काही नाही, डायरेक्ट तिरशाला घेतलं आणि इकडे येऊन गेली. हे काही पद्धत झाली का? हा मामाजी, हे कोणती पद्धत झाली का? काय बोलायचं होतं तुमच्यासोबत? काय बोलायचं होतं? हा, ननदबाई आल्या तेव्हापासून त्यांचं काही ना काही चालूच असते. तुम्ही त्यांना तर कधीच बोलत नाही, फक्त मलाच बोलता, आणि आई पण मलाच बोलते, त्यांना तर कोणी बोलतच नाही. मनमानी त्यांचीच चालेल का? माझी नाही चालेल का? माझं घर नाही का ते? हा, तुम्हाला असं वाटत असेल ना की ते माझं घर नाही, त्यांचं घर आहे, त्यांचीच मनमानी चालली पाहिजे म्हणून त्यांचंच तुम्ही ऐकता. तर असू द्या ना, आता त्यांनाच घरी ठेवा. मी आली माझ्या घरी, आता ते घर माझं नाहीच, हेच घर माझं. आली मी आता माझ्या घरी, आता तुम्ही जाऊ शकता अर्जुनजी, मी नाही येणार तुमच्यासोबत. मनीषा हाच काय तुझा शेवटचा निर्णय? नाहीच येत का तू माझ्यासोबत? मी इथपर्यंत तुझ्या घेवायला आलो, तुला नाहीच येत का? जाऊ का मी? शेवटचा निर्णय का तुझा? हो अर्जुनजी, माझा शेवटचा निर्णय, नाही येत मी तुमच्यासोबत, तुम्ही जाऊ शकता. चल ठीक आहे, हाच आहे तुझा शेवटचा निर्णय, तर ठीक आहे. मग करायचं काय आहे हे सांग. का बस माहेरी येऊन राहायचे आहे? नाही राहायचे काय माझ्यासोबत? डिवोर्स घेवायचं काय? मी नोटीस पाठवतो डिवोर्सची, डिवोर्स घेऊ. जवळ बापू आपण पाहू ना समोर काय करायचं काय नाही. आताच्या दिवसचा निर्णय बरोबर नाही, आपण समोर पाहू ना. नाही ना मामाजी, मनीषाच्या ह्याच शेवटचा निर्णय आहे, तर मग करायचं काय? करायचं काय? मग सोडचिठ्ठी घेवायची आणि बस आपल्या रस्त्याने लागायच्या, दुसरं काय करायचं? बाबा असू द्या, ठीक आहे, तुम्ही पाठवा नोटीस, चला मी तयार आहे. ठीक आहे, चल तुम्ही जातो, मी मामाजी चला जातो. आज लवकर आली का कल्याणी? अशीच लवकर येत जा, आणि आज जात नाही ना तू? हा, आता चला तर लवकर, आता ड्रेस चेंज कर आणि चल, कॉलेजचा टाइम पण होत आहे. आणि हो कल्याणी, आता गावाला जाऊ नको, आता झालं असेल ना त्यांच्याशी बोलणं? बोलली ना त्यांच्याशी, केलं ना क्लिअर? काय म्हणाले ते? नाही ना साधना, बोलणं नाही झालं त्याच्यासोबत, क्लिअर झालं नाही ना अजून, भेटलेच नाही ते. इकडून गेली तर मी संध्याकाळी, तेव्हा ते भेटलेच नाही, आलेच नाही ते. मग मी काय, मी बसलीच राहू का मग वाट पाहत? मग मी चालली गेली,
मग तिकडून याच्या वेळेस बस स्टँडवर होते उभे, तर मी अशी बोलायला चाललीच होती तर सटकन निघून चालले गेले, ट्रॅक्टर मध्येच चालले गेले. आणि मग मी आवाज पण दिला, त्यांनी बघितलं पण मला. मी म्हटलं संदीपजी संदीपजी, तर बघितलं मला आणि बस काही उत्तरच नाही दिलं, चालले गेले. हो का, चुकामुक झाली मग तुमची. मग काय करणार आहेस तर तू आता बोलणं क्लिअर करण्यासाठी अजून आज पण जाणार आहे का? तर हो साधना, मला तसंच वाटते. मी आज पण जातो. मला असं वाटतं की मी त्याला मारलं ना म्हणून त्याला राग आला, नाही तर मी वाट पाहत राहत होते तिथं बस स्टँडवर, जातच नव्हते मी आल्याशिवाय. आणि आज त्याला माहित झालं की काय माहित, त्याला माहित झालं की काय, तर निघून चालले गेले, ट्रॅक्टर मध्येच चालले गेले. ट्रॅक्टर मध्ये तर कधी नाही जात ते, आज ट्रॅक्टर मध्येच चालले गेले. त्याला राग आला असं वाटतं मला. राग तर आलाच असणार ग, तू एकदम मारूनच दिलं त्यांना. तर ते मोठे आहेत ना तुझ्यापेक्षा, मारायला नको होतं, बोलायला पाहिजे होतं, तू कशाला मारलं? त्यांना राग तर आलाच असणार. आता माय मनात मग तेच गोष्ट राहीन साधना, त्याच्यासोबत बोलायचं आहे, भेट नाही होईन तोपर्यंत, बोलन नाही तोपर्यंत. म्हणजे असं वाटते की एक वेळा बोलून क्लिअर करून घेतो बा. तर तुमच्या मनात तुम्ही काही ठेवू नका, माझ्या मनात काही नाही तसं, तुमच्या मनात बी तुम्ही काही ठेवू नका, असं एक वेळा बोलायला मन करते. मग चालली जाशील ना ग? आज चालली जाशील? आज संध्याकाळी भेटेल तर ठीक, नाही तर मग उद्या येताना भेटेल नसते, बोलून घेशील. साधना, त्यानं कधी जाणून बुजूनच चुकामुक केली असं वाटते मला. कमी भेटली नाही पाहिजे, बोलली नाही पाहिजे म्हणून. होऊ शकते, तसं पण होऊ शकते. बरं ठीक आहे, तू आज चालली जाशील आणि काय आहे ते क्लिअर करून घेशील, बोलून घेशील, नाहीतर तुझं मन अभ्यासात नाही लागायचं मग, नाही का? हो तेच तर साधना, माझं मन नाही लागायचं एक वेळचं क्लिअर केल्याशिवाय. तर आज बी चालली जाईन मी, उद्या येऊन जाईन अजून. हो चालली जाय, आज पण चालली जाय. आणि चल आता पटकन चेंज कर आणि चल. कमला, जवाई आले वाटते, मनीषाला घेवाले आले असं नाही? पाय आले का नाही जवाई घेवाले? मनीषा रागात अमाना आली तर आले का नाही जवाई घेवाले? असं राहते, जैले घर तोडायचं नसते का नाही ते बरोबर घेवाले येतात. हो आले होते घेवाले, पण मी नाही पाठवली मनीषाले, नाही पाठवली मी, तिले घेवालेच आले होते. मनीषाही जायला तयार नाही ना, ते नाही म्हणते, आणि मी पाठवली नाही, आणि तिचे बाबाही नाही म्हणते. आता धाडतच नाही आम्ही मनीषाले, आता असं सहज तर धाडत नाही आता मनीषाले आम्ही. अमाय काहून जवाई घेवाले आले ना पाठवली नाही? लयच दुःख आहे काय मनीषाले? रोजच मारझोड करते का जवाई? दारू पेते काय? कोणता शौक आहे का जवाई आले तर धाडत नाही म्हणतं? नाही विमलाताई, तसं काहीच नाही, रोज मारतही नाही, आता बी मारलं नाही ते ना, तिले मारलं नाही, अंगावर हात उचलत नाही जवाई महापोरीच्या, कधीच नाही उचलला अंगावर हात. एक वेळा मारलं होतं वाटते, एक झापड, तेव्हा अजून येऊन गेली होती ते, आणि तेव्हापासून मारलं नाही. पण आता त्याच्या बहिणीसाठी तिच्यावर ओरडले ते जोऱ्यानं. त्याच्या बहिणीला चुप नाही ठेवलं, इले चुप ठेवलं. काऊन म्हणा, बहिणीला चुप ठेवायला पाहिजे, बायकोला काऊन चुप ठेवा, म्हणून हे आले. आता एखाद्या वेळेस चुप ठेवलं तर चुपही राहून जावा. चुप राहायला कोणता गुन्हा आहे? कोणतं कमीपणा आहे चुप राहा मध्ये? जेवढं चुप राहिलं तेवढं तर उलट चांगलंच. कमला, एवढ्याशा गोष्टीसाठी संसार खराब करशील काय पोरीचा? पाठवून देती, आले होते घेवाले तर. एवढीशी गोष्ट नाही शांताबाई हे. आता बहीण किती झाली तर बाहेरचीच झाली, ते दुसऱ्याच घरची झाली ते. दुसऱ्या घरच्या बाहेरच्या लोकांसाठी त्यानं मनीषाला दाटलं, तिले ओरडले तिच्यावर. मग काय तिची किंमत राहिली? तिच्या देखता ओरडले तर मग तिची किंमत काय राहिली? घरच्या बाईची एवढं करून धरून घरच्या बाईची किंमतच काय राहिली? अजून डोक्यावर बसन मग ते मनीषाची ननद, जे नाही बोलायचं ते बी बोलन, मा भाऊ तर माईकूनच बोलते म्हणून, आणि मनीषाची सासू बी तिच्याच इकून बोलते, पोरीच्या इकूनच ना. मग नाही का डोक्यावर बसन ते, मग अजून हिच्यावर गच्चू नाही बसवून साजरा. एका अर्थानं बरोबर आहे कमला, बरोबर आहे एका अर्थानं. जिकडून चूक असली तिकडून ओरडायला पाहिजे होतं जवायानं. आता चूक त्याच्या बहिणीची होती का आपल्या मनीषाची होती? चूक कोणाची होती? चूक तर मनीषाची बी होती म्हणा थोडीशी. रात्री साडी नाही देवायला पाहिजे होती, तिनं रात्री तिच्या समोर साडी नेली म्हणते. आणि तिच्या नंदीची बी चूक झालीच थोडीशी, फेकून नाही देवायला पाहिजे होती साडी, बोलायला पाहिजे होतं बा नाही आता नको द्या असं काही दे जा, किंवा चुपचाप राहू दे. ती फेकली तिने तिच्या समोर साडी एकदम, आणि कायचं काही उलट सुलट बोलायला लागली म्हणते. मग किती सहन करणे, मग हे बोलायला लागले तर जवळ नाही, इले ओरडून हिच्यावर चुप ठेवले, इले तू चुप राह, तूच गलती आहे, तूच आहे तशी, असं तसं बोलून. असं झालं मग. नाही मग आता जवळ गेले नाही, एकटेच गेले का निघून? हो गेले. आता सोडचिठ्ठीचा नोटीस पाठवतो म्हणे. मनीषाही म्हणे हा मी तयार आहे म्हणे, पाठवा म्हणे. भेट नाही म्हणे. भेटे काय ते? माही पोरगी भेटे, शिकली जवळली आहे, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, भेटे काय ते? पाठव म्हणे. माय बाई कमला, एवढ्याशा गोष्टीसाठी सोडचिठ्ठीवर आले? इथं मा भावाचं लग्न नाही सोडून राहिलं, आणि इकडून तिकडून झालं तुया पोरीचं जवळचं तुया, तर सोडचिठ्ठीची गोष्ट करता? पहिलेच तर पोरी नाही भेटत ना, पोरही नाही भेटत आजकाल.
हा झालेलं लग्न पोरगी आहे साजरी कायले तोडता हो उलिशासाठी. सोडचिट्टीची गोष्ट आम्ही केलीच नाही. सोडचिट्टीची गोष्ट जवायानेच केली. मनीषा म्हणे मी येत नाही आणि जवाई एकदम म्हणाले का आखरीचा निर्णय होय का तुया. मनीषा म्हणली हो आखरीचा निर्णय तर पाठवतो म्हणे सोडचिट्टीचा कागद. पाठवा म्हणे मग हे सोडचिट्टीची गोष्ट जवायानं केली. नाही हो एकाएकी एकदम सोडचिट्टी काय. कायची मीटिंग भरली बापा. शांताबाई आहे तिथं. मी तर जातच नाही तिकडे. पहा बापा आता कसं काय करतात. शांताबाई सांग आता रोज देऊन राहिली का किलो घेऊन राहिली. बापा गंगा बोलतही नाही बापा. हा चालली तू टुक टुक न बोलतही नाही. हो काम आहे मला नाही बोलत मी. बापा बापा इले तर भल्लेच कामं लागले वाटते. हा बोलाले महाग पडून राहिला तिले एक शब्द काय करून राहिल्यावर का काय म्हणून. अहो शांताबाई आहे म्हणून नसन बोलली ते. आता शांताबाईच्या वावरातून तानानं निघून आली न ते. हो जाऊ दे नाही बोलली बरं विमला दे. मुन्नी तुम्हाला कसं पाहिजे रोजानं पाहिजे किलवानं पाहिजे तुम्ही सांगा तुमच्या मनानं घ्या. मी जरा सकाळी 10-15 दिवसासाठी बाहेर गावी गेलो तर अर्जुनची माय तू घराचं तारांकन केलं काय. असं केलं का घरची लक्ष्मी घर सोडून गेलीच कशी. मला काय म्हणता हो तुम्ही. म्या केलं का घराचं तरंगण मान गेली काय ते. मी काय बोलली तिले काही ना काही. कोणाच्या यानं आपणच गेली ते. तिच्या मनानच गेली ते. थोडशासाठी थोडासा ओरडला ह्या तेवढ्याशा ओरडल्यासाठी गेली ते. पण अर्जुनची माय थोडस आपल्या पोरीले बी आवराचं. हा थोडस बाई समजून घे बाई असं तसं तिले बी थोडस समजावायचं. पोरीले नाही समजावत. हा पोरीले करू देता काय कसं जसं करते तसं. फक्त सुनीलेच बोलायचं काय. दोषी सूनच होती काय तिथं दोषी दोन्ही होत्या. दोघी दोषी होत्या. मग दोघीले बोलायला पाहिजे होतं. हा अर्जुन तुले नाही समजत काय. बहिणीचाच लाड आहे काय. बहीणच कामी येईन का तुले. बहीणच कामी येईन का तुले आखरीपर्यंत. सांग बरं तू का तुले बायकोच कामी येईन तुझीवाली. बहीण तिच्या घरची आपल्या घरी 2 दिवसासाठी येते ते. नाही ओरडता सुनबाईवर ना बहिणीवर ओरडता ना सुनबाईवर ओरडता. चुपचाप राहता त्याची होऊ देता. तू कायले म्हणता तुम्ही ओरडला. बाबा मी ओरडतच नव्हतो. मी खोलीतच बसलो होतो. मनीषा आली माझ्या जवळ आणि मनीषाच मला म्हणायला लागली तर तुमची बहीण मला एवढं बोलते साडी फेकून दिली तरी तुम्ही बसलेच आहे तरी तुम्ही काही बोलतच नाही. तर मी उषाबाईलेच बोलायला आलो होतो. मनीषा जास्तीचीच बोलत होती. तिनं थोडंसं जास्तच बोलून दिलं होतं म्हणून मी अचानक ओरडून दिलो तिच्यावर. मनीषा जास्त बोल नको चुपचाप राह असंच बोललो फक्त. एवढंच बोललो तर काय झालं. खूपच घाव पडले का एवढंच बोललो तर. मग रात्रभर बोलली नाही माझ्यासोबत मनीषा. आणि सकाळी उठून मग उषाबाईले म्हटलं मी उषाबाई तुला ती साडी फेकली. आम्ही दोघांनाच आणली होती ती साडी. चल तुला साडी घेऊन देतो. आम्ही मार्केटला गेलो. इकडे मनीषा चालली गेली. मला सांगितलंही नाही चालली गेली ते. मग तिच्या कुठपर्यंत बरोबर आहे बाबा. मनीषाच्या बरोबर झालं का आमच्या बरोबर झालं तुम्ही सांगा. आज अजून मी गेलोच होतो तिला आणाले. तिला घेवाले. आई म्हणे जाय बाबू जाय नंतर घे म्हणे तू म्हणे आता. मागच्या वेळेनं ते आली म्हणे आता तू नंतर घे म्हणे जाय म्हणे घेऊन ये म्हणे. तर गेलो होतो मी. नाही पाठवलं. तिच्या मायबापाने नाही पाठवलं. तिने नाही पाठवलं. नाही येत म्हणे मी. एवढी टेटरपणा केली. मग मी येऊन गेलो. सांगून दिलो तिथं सोडचिठ्ठीचा अर्ज पाठवतो म्हणून. आणि येऊन गेलो. मग काही माझं गलत झालं बाबा. सुनबाई बी नाही आले का. सुनबाई नाहीच म्हणते काय. मग सुनबाई काय म्हणे तू म्हणे सोडचिठ्ठीचं तर काय म्हणे सुनबाई. तुमची सुनबाई म्हणे मी तयार आहो म्हणे. पाठवा म्हणे सोडचिठ्ठीच्या कागद म्हणे नोटीस. मी तयार आहो म्हणे. लागन तर माझ्या सासरे म्हणे का घाई नको करत जेवाय बापू. सगळं ठीक होईल म्हणे. थंड होऊ द्या म्हणे. आता सोडचिठ्ठीची घाई नको करा म्हणे. असे माझे सासरे म्हणे. आणि तुमची सून म्हणे पाठवा म्हणे मी तयार आहो म्हणे. बरं अर्जुन तू शांत हो बेटा. शांत हो. एवढं शान घर तोडणं बरोबर नाही आहे. हा माणसं चांगली आहे. लोक चांगली आहे. सुनबाई शिकली सवरली आहे. पोरगी आहे. पोरीचा तर विचार करा. हा युवायानं बरोबर म्हणलो. काही सुनबाईचा सुनबाईचा राग शांत होईल तर सुनबाई येईल. आता तर सोडचिठ्ठीची घाई नको करू. पण बाबा मग ती माहेरातच पडली राहील तर मग कसं चालन. एक तर सोडचिठ्ठी घेऊन माहेरातच राह नाही तर मग माझ्यासोबत इथं ये. असंच हो माय. बरं ठीक आहे मग पठ्या अर्जुन तू नको चिंता करू बेटा. त्या बाप अजून जिवंत आहे. लग्न आपण जोडलं ना आपणच जोडू. आपण तोडू नाही. आपण जोडलं ना तर आपण जोडूनच ठेवू. चाल उद्या मी तू येई. आम्ही दोघं आणि तू चाल उद्या जाऊ आपण. काय म्हणते सुनबाई आणि ही निवाई काय म्हणते मी बी ऐकतो. नाही बाबा काहीच फायदा होणार नाही. ते आपल्या संग येणारच नाही येणार तवाचं तवा पाहू. पण आता अर्जुन तू गेला तुझ्या संग आली नाही सुनबाई तर आता आम्ही दोघं जातो. आमच्या संग कदाचित येऊन जाईल. काय देवा आता जरा उद्या तिला किती दिवस राहते तर गेली तर ते. आता अजून आपण जाऊ का. मग काय म्हणते बापा यायला गरज आहे 10 वेळा. आता पहिले पोरगा आला ना आता माय बाप आले. तू थांब ना अर्जुनची माय.
थोडंसं नंतर घेतल्यानं काही होत नाही. थोडीशी मान झुकवली तर आपल्याला काही लखवा जात नाही. थांब जराशी. आजही आली का? तुला काही समजून नाही राहिलं बापा कल्याणी मला तर. आज काय राहिलं अजून? आता म्हणलं तर मी काल का पुरं भरून ठेव एकखटे, आठवणी घेऊन घे. आज काय भुलली आता तू? मला तर काही नाही दिसलं तुला. येऊ दे ना मुन्नी, आली तर आली. तुम्ही चुप राहावं. तुमच्यानं डोक्यावर बसून राहिली ते, ऐकून नाही राहिली ते. आता सकाळीच गेली तेव्हा मी म्हटले तिले तिकीटचाही खर्च आणि तिथं भाड्याचाही खर्च करतं काय म्हटलं. आता येऊ नको म्हटलं. हो म्हणे आई म्हणे आता येत नाही म्हणे. पहा अजून आली हे. काय काम पडून राहिली गावात? सदाई रोज रोज येणं जाणं करून राहिली. कल्याणी काय काम पडून राहिलं तुले गावामध्ये? सदाई येणं जाणं, रोज रोज येणं जाणं करून राहिली. काय मजा येऊन राहिली तुला येणं जाणं करायची? आई मी अशीच आली म्हणतं. आणि ते पोरगी ते तुझ्या संगची ते जाऊनच राहते, ते रोज रोज जाते काय? नाही, ते खोलीवर आहे. पाय ते होय पोरी, तिले तरी समजते का शिक्षण कसं करावं लागते. तुले उलवूल दिसून राहिला. तुले रोजचा पैसा दिसून राहिला. बाप देऊन राहिला ना रोजच्या 100. तुले पैसा दिसून राहिला. हाय बापापाशी पैसा. बाप टकला होऊन बसला तरी बी समजून नाही राहिला. तुले एवढं शिकून राहिला. तिथं भाडं देते, खावायचे पैसे देते, तिथं फीस देते, अजून रोजची 100 देते. त्या होय पोरी बापाची माय बापाची जाण ठेवणाऱ्या. हाय का नाही त्या खोलीवर? आणि तू येणं जाणं करून राहिली. तुला गमून नाही राहिलं का खोलीवर? सोडतं का खोली? सोडून दे खोली आणि येणं जाणंच कर. येणं जाण्यालाच मजा येऊन राहिली तुले तर. कायले भाडं देतं तिथं फालतूचं नल्लकचं खाणं आले पैसा. आई तू एवढं काऊन बोलतो? आता मी आली आज, आता नाही येणार मी. एवढं काऊन बोलतो? कायले खोली सोडा लागते? मला काही समजत नाही काय? एवढे पैसे खर्च करून का मी? काम होतं म्हणून आली मी. काय काम पडलं तुले सांग? काय काम पडलं आता घरी येवाचं सांग? मला विचारायचं आहे मनीषा ताई आली आहे ना, मला विचारायचं आहे काही त्याले म्हणून आली मी. आता काय विचारायची गरज पडली तुले? आतापर्यंत तर विचारायची गरज नाही पडली तुले. ते गावात आली तेव्हा तुले तिले विचारायची गरज पडली का? आणि ते तिथं राहते तेव्हा नाही तुले गरज पडत तिले विचारायची? नाही आता पडली आई गरज, आता पडली तेव्हा नव्हती पडत. विचारायचं आहे मला थोडंसं. मी चालली मनीषा ताईला विचारायला. जाय बाई कल्याणी, काय विचारायचं आहे तर जाय विचारून घे. पाय गेली काय विचारायला गेली तर? गावात कायच्यासाठी येऊन राहिली तर माहित नाही. हे रोज रोज काय हाय हिचं गावात ठेवलं नाड पेरतं. कायले लेकराच्या मागं भिडतं मुन्नी. येते तर येऊ दे ना. आली तर आता नाही येईन म्हणते ना. विचारायचं आहे म्हणते, काम आहे म्हणते म्हणून आली ना. येऊ दे. कायले मागं भिडतो तू बी? तसं नाही कल्लीचे बाबा, लक्ष ठेवा लागते. आता मागं किती काही घडलं त्या पार्वतीच्या भावासोबत, म्हणून मला भेव लागते थोडंसं का बा त्याच्या संगत नाही बोलायला येत. नाही मुन्नी, माई पोरगी तशी नाही. मा पोरीनं वचन दिलेलं आहे मुले. बाबा तुमचं नाक जागेवर ठेवून ना, मी काही बनवून दाखवून. माई पोरगी मोठी नर्स बनवूनच दाखवून. माई पोरगी असं करणार नाही. विश्वास ठेव तू बी. बरं बाबा, ठेवतो विश्वास मी बी. एकदम एकाएकी जाऊ कशी कडे त्याच्या घरी? विचारू कशी? आणि मग घरी जाऊन कशी बोलू मी? तिथं तर घरी तर सगळेच राहतील ना. ते भाऊजी बी, ते पार्वतीताई बी, सगळेच राहतील ना तिथं. मग कशी करू गड्या आता? माहित कशी करू? हे दिसून बी नाही राहिले. काम बी नाही त्याच्या संग कोणतं. फक्त हे बोलायचंच आहे, थोडंसं क्लिअर करायचं आहे. थोडंसं काम राहिलं असतं, कोणतं काही वस्तू देवाची राहिली असती तर पैसे गिशे तिकीटचे गेली बी असती. पिंके थांब रे कृष्णा, आता जाऊ नये. कल्याणी ताई काय म्हणते ऐकू दे पहिले. मग काय म्हणता कल्याणी ताई? पिंकी, मला हेच विचारायचं होतं तुले. तुझे मामा आहे का घरी? तुझे मामा? नाही, माझा मामा तर घरी नाही. येवाचेच आहे का कामावरून? कामाला नाही गेले कल्याणी ताई. माझा मामा कामाला नाही गेले? घरी बी नाही म्हणतो, मग कुठे गेले तुझे मामा? गावले गेले माझा मामा आज सकाळी. असं गावले गेले काय? आजच सकाळीच गेले काय? म्हणूनच होय, बॅग बीग घेऊन म्हणूनच घाईनं गेले. आता कधी येईन तर? मग माहित नाही काय कधी येईन तर, सांगितलं नाही तसं. बरं ठीक आहे, जा खेळ. चाल रे कृष्णा. म्हणून तिथं थांब जा, आम्ही तिथेच येतो. असं काय गावले गेले काय? म्हणूनच होय दिसले नाही. सकाळी घाईनं चालले गेले, 5 वाजता तिकून दिसले नाही. गावले गेले. आता कधी येतात ना कधी नाही. तोपर्यंत आता मामनातच गोष्ट. आता उद्या चालली जातो बापा आता खोलीवर, आणि बस आता सोडून देतो नांद. आता मामनातून गोष्टच काढून टाकतो. आता ते येतील, भेटतील तेव्हा बोलून टाकणं झालं. होय तिकडे अभ्यासात ध्यान देतो आता. बस हेच काम करायचं आहे आता, अभ्यासात ध्यान द्यायचं. काय तुमचं म्हणणं काय आहे? दोघंच जाऊ म्हणता काय मग आता? दोघं कायले? अर्जुन आहे ना, तिघं जाऊ ना.
तिघं बापले का मायले का चाललो जाऊ तिघं जण. मी काय म्हणतो, आता अर्जुन एवढं बोलून आला, सोडचिठ्ठीचा नोटीस पाठवतो, तर मी म्हणतो का आपण तिघच गेल्यापेक्षा जोडणाऱ्याला घेऊन जाऊ, ज्यानं जोडलं त्याले. हा, तर बरं राहील. थोडंसं मंदातला माणूस तर आता पाहिजेच. आता ते येवाले तयार नाही, तिचे मायबाप बी पाठवायला तयार नाही. हा, आपलं पोरग बी असं बोलून आलं, मग आता मंदातला माणूस तर पाहिजेच. म्हटलं त्याला घेऊन जावा. आता तर राहू दे, गरज पडन मंदातल्याची तर बोलावता येते मंदातल्याने. आणि आताच गरज नाहीये, जरी बोलला तो आपल्याला निपटलं तर आपण निपटून टाकू. कायले मंदातल्या माणसाला त्रास देतो, असं म्हणतो मी. येईन काय, पण त्याच्या संग नाही आली, आपल्या संग आपण जाऊ तर येईन काय, पाठवतीन काय तिचे मायबाप सासू सासऱ्याच्या भरोश्यावर? हा, त्याच्या संग नाही पाठवलं, आपल्या भरोश्यावर आपल्या संग पाठवून काय तिले? पाठवून देईन तर पाठवून बी देईन. ठीक आहे. मग उद्या किती वाजता जाऊ मग? उद्या चाललो जाऊ ना, सकाळी 10 वाजता निघून जाऊ करून. तिथं पोहोचेपर्यंत 12-1 वाजतेच. मग फोन करून देते तर आजच. मग घरी राहते नाही राहत, भेटते नाही भेटत. आता अर्जुन गेला होता, त्याच्या गाडीवर गेला होता तो, भरकन गेला, 1-1.5 घंट्यात ना आला. आपल्याला बसनं जावं लागेल तर टाइम लागेल. मग घरी भेटते नाही भेटत तिचे मायबाप. माय तर राहतेच म्हणा घरी, बाप भेटते नाही भेटत घरी. राहते बाप बी घरी राहते. फोन कायले फोन करत बसतो अजून डायरेक्टच चाल ना. नाही, मी म्हणतो फोन करून देवा, एक फोन करून द्यावा, आम्ही येऊन राहिलो असं सांगून द्यावं, त्याला कळून द्यावा आम्ही येऊन राहिलो, तर ते तयारीत राहतील. मग एकाएकी गेला तर अजून समजतील काय बापा लोक आहे, एकाएकी एकदम येऊन जाते. अर्जुनने फोन केला नाही तर म्हणे म्हणते ना मग मनीषा का एकाएकी तुम्ही येऊन गेले, तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या संग येईन, असे कसे आले. तर एक फोन करून द्या, फोन लावून द्या हिवायले. आता हे झालं तर पोरग बारग झालं, आपण झालो तर शायने सुरते झालो. हा, शायने सुरतेले जसं शोभते तसंच करा. तुम्ही हिवायले फोन करून द्या एक, आणि हिवायले सांगून द्या आम्ही येऊन राहिलो हिवाई म्हणा, अशा अशा कारणानं आम्ही येऊन राहिलो म्हणा, तर तुम्ही घरी राहायचा म्हणा, असं सांगून द्या फोन करून. हो, तू बरोबर आहे. बरं, मी जेवल्या खावल्यावर लावतो फोन. मग कर आता स्वयंपाक, कर आता साजरा. हो ना, तेवढा फोन लावून दे जा, येऊन राहिलो म्हणून सांगून दे जा. आपल्या याच्यातून आपण निघून जावा, आपण दोषी नाही ठरलं पाहिजे. बरं, मी आता स्वयंपाक करतो, लागतो स्वयंपाकाला पटपट करतो स्वयंपाक. मग जेवल्या खावल्यावर फोन करून दे जा. हो, करून देईन.